ती विधवा असताना त्याला आरती कधी पुढं जायचा सन्मान काही भेटे ना बायाला, विधवा बायाले. आज आरती आली आमच्या आता आम्हाला खुशी झाली. देशभरात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. त्याच पद्धतीने बुलढाण्यातही नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय. दरम्यान विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जात आहेत. बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनी परिसरातील शिवपार्वती दुर्गा उत्सव महिला मंडळाच्या वतीने सामाजिक संदेश देणारा एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. तो असा की विधवा, परित्यक्ता आणि एकल महिलांना नवदुर्गेच्या पूजेचा आणि आरतीचा मान देण्यात आलाय. आम्हाला आता लोक काही असं विधवाचं हे भेटलं नाही. आता आम्हाला आरती केली, आज आम्हाला खूप छान वाटलं. सदर महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्याजोगा होता. एकीकडे समाजात आजही सामाजिक, धार्मिक आणि शुभ कार्यात विधवा महिलांना सहभागी करून घेतले जात नाही. अशा वेळी प्रत्येक महिलेला समाजात सन्मानाची वागणूक देण्यास प्रेरित करणारा हा उपक्रम राबवला गेला. यावेळी अनेक महिलांनी आपला आनंद व्यक्त केलाय. पाहूयात हा व्हिडिओ. आज म्हाडा कॉलनीमध्ये आम्हाला जो आरतीचा मान दिलेला आहे, दुर्गा पूजेचा आणि आरतीचा मान दिला त्याबद्दल मी सगळ्या या परिवाराचे आभार मानते. मानस फाउंडेशनच्या वतीने जे काम आमचं सुरू आहे, शहरी भागामध्ये आमच्यासारख्या एकल महिलांना काहीही त्रास नाही आहे किंवा आम्ही एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित आहे. पण आम्ही जेव्हा मागे ग्रामीण भागाचा सर्वे केला होता, तिथल्या महिलांना अजूनही ह्या ज्या प्रथा आहे, परंपरा आहे, रूढी आहेत, ते त्यांच्यावर लादल्या आहेच. त्या बाहेर निघायला अजून बाहेर पडलेल्या नाही आहे. तर मला असं वाटतं कुठेतरी की त्यांना पण हा सन्मान मिळाला पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये पण हा स्त्रियांचा गौरव झाला पाहिजे. मानस फाउंडेशनचे मी सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानते. मानस फाउंडेशनचं काम करा. नमस्कार, मी सुरेखा सोमनाथ सावळे. मी एकल महिला आहे. मी इथे आले म्हाडा कॉलनीमध्ये. येथील देवीची आरती करण्याचा मान आम्हाला यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. कारण महिलांना म्हणजे आमच्यासारख्या महिलांना जो मान पाहिजे तो भेटत नाही. आणि आमचे मानस फाउंडेशनमध्ये आम्ही जो उपक्रम राबवला त्याला यांनी खूप म्हणजे प्रतिसाद दिला. त्यामुळे मला खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला. आणि माझ्यासारख्या अनेक महिलांना असे सहभागी करावं असं माझी इच्छा आहे.